नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या बीबीएल डिजिटल न्यूज या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण देवपिंपरी गावात नंदकुमार गावारे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या ऊसाबद्दलची सगळी माहिती घेणार आहोत. तर कृपया आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव नंदकुमार गावारे. मी देवपिंपरी गावचा रहिवासी आहे. माझा मोबाईल नंबर 9552 20 80 52. तर आपण या ऊस पिकामध्ये कोणतं औषध वापरलं किंवा काय वापरलं हे सांगा जरा. मी यात बायोरिच औषध टाकलेलं आहे. पाण्यामध्ये पाण्यामध्ये सोडलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय का ऊसामध्ये? हो. पहिला जो होता तुमचा आणि आता फरक आहे का? हो, फरक आहे ना. माझा ऊस सुरुवातीला असे पिवळे पिवळे पानं झालेले होते हो. आणि ऊसाचा असा हिरवेगार पाना नव्हता. हम्म. साधे सोडल्यापासून मला ऊसाला फरक चांगला आहे आणि ऊस हिरवागार झाला आहे आणि ऊस वाढला देखील. वाढलं. तर यासाठी फक्त तुम्ही बायोरिच वापरलं का अजून दुसरं काय? नाही, बायोरिचच वापरलं मी. फक्त बायोरिच. हो. दुसरं काय? दुसरं म्हणजे तुम्ही खत, डीएपी, नाही, युरिया किंवा फवारणी काय? सुरुवातीला मी दाणेदार खत टाकलेलं होतं 2 बॅग फक्त 2 बॅग. हो. किती एकर आपलं क्षेत्र? किती एकर आहे? 1 एकर आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये काय फरक अजून दुसरा काय? नाही, फरक वाढ झाली आहे आणि ऊसाला फुटवे चांगले झालेले आहेत आणि ऊस हिरवागार झाला आहे. हिरवादार ऊस. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही याबद्दल म्हणजे काय सांगाल? नाही, बायोरिच प्रोडक्ट चांगला आहे. सेंद्रिय शेतीचं शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. रासायनिक खत खूप महाग बी झालीत ना आता. त्याबद्दल हे चांगलं आहे प्रोडक्ट. म्हणजे मेन म्हणजे काय, रासायनिक मुळे आजार पण खूप व्हायला लागले लोकांना. आजार झाले पण आता खूप हे महाग बघा, झाले. तुम्ही जे हे वाढ जनावरांना टाकताय ते जनावरांच्या पोटात काय व्हायला लागलं? विषच चाललं ना. तुम्ही जे रासायनिक दुधातून फवारताय. आपल्याला येणारच ना. हा, दुधातून. आणि ते आपल्याकडेच येणार. शेवट आपण किती जरी केलं तरी आपल्याकडेच येणार. बायोरिच हे प्रोडक्ट चांगलं आहे. शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. तर तुम्ही कशा पद्धतीने वापरलं? मी 500 लिटरच्या ड्रम मध्ये थोडं शेण, गोमूत्र आणि ते बायोरिच टाकलं होतं. शेण किती वापरलं? शेण 20 किलो टाकलं असतं ना. अंदाजे 2-4 टोपले टाकलं होतं. 2 किलो. हा. 20 किलो असू दे का? हा. 20 किलो शेण, 1 किलो, 2 किलो गूळ, हा, 1 लिटर गोमूत्र. आणि गोमूत्र घरचं होतं त्यामुळे 5 लिटर टाकून दिलं. हा, बरं, ठीक आहे. पण काय तुम्हाला म्हणजे जर आता हेच जर असं जर तुम्हाला करायचं असेल तर रासायनिक मध्ये तुम्हाला किती खर्च आला असता? रासायनिक मध्ये आता 1 एकरला कसं बी 3 बॅग टाकावं लागले असतात. 3 बॅग. आता तुम्ही आता किती खर्चात झाले तुमचे? एकदम कमी खर्चात झालंय. ठीक आहे. तर सर्वांनी शेतकऱ्यांना एकच सल्ला आहे, बायोरिच एकदा वापरून बघा तुम्ही. बायोरिचचा रिझल्ट हा आलेला आहे. जरा ऊस दाखवा. नाही, फरक आहे बरं का. ऊसाला एकदम हिरवागार झाला आहे आणि ऊसाची वाढ बी झाली जबरदस्त. फुटवे जबरदस्त झाले त्यातल्या. तर नमस्कार मित्रांनो, या नंदकुमार गावारे यांच्या शेतातील हा ऊस पिकाचा रिझल्ट आहे. तर आपणही एकदा ट्राय करा. मी ऋषी लवटे. माझा नंबर आहे 9356709505. तर आपण सेंद्रिय शेतीबद्दल काही माहिती पाहिजे असल्यास मला संपर्क करू शकता. धन्यवाद.